मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता सावित्रीला सर्व घरातल्या लोकांनी मध्येच बसवलेलं असतं आणि तिच्या आजूबाजूने सगळेजण बसून तिने काय काय चूक केली आहे, काय काय गुन्हे केलेले आहेत हे आता बोलून दाखवत असतात आणि तिला आता शिक्षा दिली पाहिजे असं ठरवत असतात. तेव्हा इथे सगळेजण म्हणत असतात की तू शास्त्राच्या विरोधात जाऊन शिकली, लिहायचं वाचायचं नाही सांगूनसुद्धा तू का अक्षरं शिकलीस असा जाब तिला विचारला जातो. संपूर्ण घरामध्ये फक्त पारू अशी असते जी सावित्रीच्या बाजूने बोलत असते. ती म्हणत असते की जाऊबाई जर शिकल्या नसत्या, त्यांनी जर ते पत्र वाचलं नसतं तर आपल्या घराला इथे हाड बांधण्यात आलं असतं. तेव्हा राणोजी माळी म्हणतो, एक वेळ हाड बांधलं असतं ना तरीसुद्धा चाललं असतं, पण शास्त्राच्या विरोधात जाऊन धर्माचा अपमान करून जी सावित्री आता लिहायला वाचायला शिकले ना, ते काही चांगली गोष्ट नाही आहे. गंगाधर शास्त्री या गोष्टीसाठी खूप मोठ्यातली मोठी शिक्षासुद्धा करू शकतो. तेव्हा इथे धर्मामध्ये राहिलेलंच बरं. धर्माच्या विरोधात गेलं की मग असा कोप होतो. घरामध्ये एका पाठोपाठ एक संकट येतात आणि या सगळ्याला कारणीभूत आहे ही सावित्री असं चिमणा म्हणत असते. तेव्हा राणोजी म्हणत असतो, आणि दादा, अरे ह्या अशा बाईबरोबर जर आपण कुठलं नातं ठेवलं, आपण जर बोललो, देवाणघेवाण केली ना, तर आपल्यालासुद्धा विटाळ लागेल, आपल्यावरतीसुद्धा कोप होईल. तेव्हा हिच्याशी संबंध ठेवायचा नाही, हिच्याशी कुणी काही बोलायचं नाही, हिच्याकडून कुणी काही घ्यायचं नाही. तेव्हा पारू म्हणत असते, अहो हे काय बोलताय काय तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? आपल्याच घरातल्या बाईला आपण अशी एका बाजूला म्हणजे अगदी वाळी टाकल्यासारखं ठेवायचं हे काही योग्य नाही. तुम्हाला तरी पटतं का ते? तेव्हा इथे दादा म्हणतात, नाही बरोबरच आहे. देवाला इथे राग येईल किंवा धर्माचा अपमान होईल असं आपण वागायचं नाही आणि त्यासाठी आपण हिच्याबरोबर कुठलेही संबंध नाही ठेवले तर चांगलं होईल. तेव्हा रखमा म्हणत असते, तू या घरामध्ये असून नसल्यासारखी, कोणाशी काही बोलायचं नाही, हिच्या हातचं कुणी काही खायचं नाही असं आता ठरवलेलं असतं. त्यानंतर इथे पारू भाकऱ्या करत बसलेली असते. सरपण संपलेलं असतं तेव्हा ती दुसरं सरपण आणायला गेलेली असते. तेव्हा तव्यावरती असलेली भाकरी करपेल म्हणून फक्त इथे सावित्री काढते आणि ती टोपल्यामध्ये ठेवते. तेवढ्यातच तिथे चिमणा येते आणि म्हणते, काय गं, काय केलंस तू? सांगितलं होतं ना भाकरीला हातसुद्धा लावायचा नाही म्हणून, मग तरीसुद्धा का हात लावलास? आणि आता विटाळ झाला ना, एका भाकरीसाठी सगळ्या भाकऱ्या आता खराब झाल्या. तेव्हा तिथे पारू येते. चिमणा म्हणत असते, पारू, तुला जर घरातली कामं जमत नसतील, भाकऱ्या वगैरे करायला कंटाळा येत असेल तर मला सांग, मी समज करन, पण हिला कुठल्याही गोष्टीला हात लावू द्यायचा नाही. तेव्हा सावित्री म्हणते, जाऊबाईंना काही बोलू नका, या सगळ्यामध्ये जाऊबाईंची काही चूक नाही आहे. मी सरपण आणायला गेल्या होत्या म्हणून फक्त मी ही भाकरी करपेल ती बाहेर काढली, बाकी मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा चिमणा म्हणते, नाही तरीसुद्धा ही भाकरी खाल्ली जाणार नाही. एक काम कर पारू, सगळ्या भाकऱ्या फेकून दे, नाही तर कुत्र्याला घाल आणि दुसऱ्या भाकऱ्या कर. हिचा हात लागलेलं मी काय बी खाणार नाही, आत्ताच सांगून ठेवते. तुला कामं करायची असतील तर कर, नाहीतर घरातली समधी कामं मीच करेन असं आता तिने सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सकाळ झालेली असते. दारासमोर आता प्रत्येक वेळेला रांगोळी काढली जाते. तर इथे रोज रांगोळी काढण्याचं काम सावित्रीचं असतं. पण त्यावेळेला सावित्री रांगोळी काढायला येते ना, तेव्हा चिमणा म्हणत असते की पारू, जा रांगोळी काढून घे. तेव्हा सावित्रीने रांगोळी काढलेली असते. तेव्हा पारू म्हणते, सासूबाई ती बघा ना, जाऊबाईंनी किती छान रांगोळी काढली. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना, जाऊबाई किती मस्त रांगोळी काढतात. त्यांनी रांगोळी काढल्यानंतर अंगणाला अशी छान शोभा येते. तेव्हा इथे चिमणा म्हणत असते, येत असल, पण आता तिने रांगोळी काढलेली सुद्धा मला चालणार नाही आहे. रखमा म्हणते, अगं तिला सांगितलंस तरीसुद्धा ती काही ऐकत नाही आहे ना, ती अशी नाही ऐकणार, थांब आता मीच बघ काय करते. आणि तेव्हा इथे सावित्रीने जी रांगोळी काढलेली असते ना दारामध्ये, इथे आता रखमा येते आणि पायाने ती सगळी रांगोळी पुसून काढते आणि म्हणत असते, काय गं, तुझ्यामुळे विटाळ लागेल ना प्रत्येक गोष्टीला, का तू अशी वागतेस ग धर्माच्या विरोधात? सावित्री म्हणते, सासूबाई, अहो मी रांगोळी काढली तर तुम्हाला विटाळ लागल आणि त्याच रांगोळीवरती तुम्ही नाचताय, तुम्ही पाय देऊन तिला पुसली, तुम्हाला विटाळ नाही लागला का?
ती म्हणते त्याची तयारी करून ठेवली आहे मी. 2 इथे तांबे मी गोमूत्र आणून ठेवले, ते शिंपडेन. तेव्हा सावित्री म्हणते, अच्छा, मी शिकले, मी लिहायला वाचायला शिकले म्हणून मी अपवित्र, आणि तुम्ही आता अंगावरती फक्त गोमूत्र शिंपडलं की तुम्ही पवित्र होणार का? याला काय म्हणतात? तेव्हा इथे आता लगेचच ती म्हणत असते, धर्माच्या विरोधात गेलीस ना तू, मग शिक्षा तर तुला मिळणारच ग. तेव्हा इथे पारो म्हणत असते, अहो सासूबाई, तुम्ही पण काय हो त्या गंगाधर शास्त्रीसारखे वागताय? तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखंच धर्म आणि शास्त्र करत बसलात. ती म्हणते, हो मग धर्माच्या विरोधात जाणं हे कधी पण वाईटच, आणि हे कळलं पाहिजे या सावित्रीला, असं मलाही वाटतं. म्हणून मी तिला प्रत्येक वेळेला प्रत्येक कामामध्ये टोकत आले होते. त्यानंतर इथे आता सर्व ब्राह्मण बायका असू दे आणि बाकीच्या काही मराठा आणि कुणबीसुद्धा असतात, त्यांना भडकवून आपल्या टीममध्ये आता या लोकांनी घेतलेलं असतं. त्यानंतर गंगाधर शास्त्री म्हणतात की वा, सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी झाल्या पाहिजे. हां, तुम्हा सगळ्यांनी इथे आता धर्माचा विरोध करणाऱ्या सावित्रीला तुम्ही धडा शिकवायचं ठरवले. धर्माबद्दलचं, शास्त्राबद्दलचं प्रेम बघून मला खरंच खूप छान वाटलं, माझा ऊर भरून आला. फक्त आता एकच काम करायचं, मनुस्मृतीनुसार त्या सावित्रीला आता शिक्षा झाली पाहिजे. तिला बोडकी करा आणि तुमच्याबरोबर जाताना एका न्हाव्याला घेऊन जा, म्हणजे तो तिला बोडकी करण्याचं काम करेल. ती म्हणते, अहो कशाला न्हावी आणि बिवी, आम्ही तिच्या झिंजा उपटू की तिला असंच बोडकी करून टाकू. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, वा, त्याच्यामध्ये काही आता शंकाच नाही, तुम्ही ते काम अगदी बरोबर कराल. तेव्हा इथे बायका म्हणतात, ती सावित्री खूप पुढे पुढे करते ना, तिला आता कळल की धर्माच्या विरोधात गेल्यानंतर बायका काय अवस्था करतात ते. बायकांसाठी केलेले नियम हे तिने मोडण्याचं काम केले. लिहायला वाचायला शिकली काय? आता हे काम तिने जे काही केले ना, ते माफ करण्यासारखं तर अजिबातच नाही आहे. तेव्हा तुम्ही काळजीच करू नका, तिला आम्ही बरोबर धडा शिकवतो. त्यानंतर तिला बोडकीसुद्धा करतो, तिचे कानसुद्धा उपटतो. आता इथे ब्राह्मण बायकांना गंगाधर शास्त्रीची बायको गोपिका यांनी भडकवलेलं असतं, आणि त्यावेळेला जे घडलं नव्हतं ते घडणार असतं. मनुस्मृतीमध्ये लागू केलेले सगळे नियम हे जर कोणी मोडले ना, तर काय शिक्षा केली जाते ना, मनुस्मृतीनुसारच ती आता त्या सावित्रीला कळेल. त्यानंतर इथे दादांना आठवत असतं की ज्या वेळेला घराला हाडूक बांधायची वेळ आलेली असते, तेव्हा महार लोक ते हाडूक घेऊन आलेले असतात. पण तिथे सावित्री योग्य वेळेवरती येते आणि ज्योतीने पाठवलेलं पत्र वाचून दाखवते. त्याच्यामध्ये ज्योतीने धर्मांतर केलेलं नाही हे आता समोर आलेलं असतं. त्यानंतर दादांचं आता वय झाल्यामुळे त्यांना खोकला वगैरे सुरू होतो, आणि तेव्हा सावित्री तिथून जात असते. ती म्हणते, दादा पाणी आणते, पाणी आणते. ती तांब्याला हात लावायला जाणार तेव्हा तिला आठवतं, चिमणा म्हणालेली असते की एक भाकरीला तू हात लावलास तर सगळ्या भाकऱ्यांचा विटाळ झाला, त्यामुळे आता मी भाकरी खाणार नाही. दुसऱ्या भाकऱ्या पारूला टाकायला लागलेल्या असतात. मग आता इथे दादांना खोकला आल्यानंतर सावित्री तरीसुद्धा धावत पडत एका हांड्यातलं पाणी घेऊन येते आणि ते दादांना देते. दादा ते पाणी घेत नाही, त्या पाण्याला हात मारतात आणि ते उलटून टाकतात. तेव्हा तिथे पारू आणि चिमणा दोघीजणी येतात. तेव्हा पारू म्हणत असते, थांबा मी पाणी आणते. चिमणा म्हणत असते, सावित्री कुठल्या हांड्यातलं पाणी घेतलंस? अगं सांग ना, कुठल्या हांड्यातलं पाणी घेतलंस? तर त्या पहिल्या हांड्यातलं घेतलं. तेव्हा चिमणा म्हणते, पारू दुसऱ्या हांड्यातलं पाणी आण, त्या हांड्यातलं पाणीसुद्धा यांना देऊ नकोस ज्याला हिचा हात लागलाय. त्यानंतर इथे आता चिमणा म्हणत असते, अवं काय होतंय तुम्हाला, घ्या पाणी, घ्या पाणी प्या. तेव्हा इथे दादा पाणी पितात. तेव्हा त्यांना थोडं बरं वाटतं, त्यांचा खोकला कमी येतो. तेव्हा इथे सावित्रीला खूप खूप वाईट वाटतं. तिने दिलेलं पाणीसुद्धा आता कुणाला चालत नाही आहे. तिच्याकडे साधं कोणी बघतसुद्धा नाही आहे. तिच्या हाताचं काही खायचं प्यायचं नाही, असं सगळं ठरलेलं असतं. गावाने शिक्षा देण्याच्या आधी घरातले लोक गुन्हेगार ठरवून शिक्षा देऊन मोकळे झालेले असतात. माणूस बाहेरच्या लोकांबरोबर लढू शकतो, वाद घालू शकतो, पण घरातल्या लोकांसमोर कसं भांडायचं, कसा वाद घालायचा, ती आपली माणसं असतात. अशी अवस्था सावित्रीची झालेली असते. ते आपल्या खोलीमध्ये येते आणि त्या ठिकाणी ज्योतीचं उपरण असतं ते हातामध्ये घेते आणि म्हणते, मालक कुठे आहात तुम्ही? तुम्ही लवकर या, आता मला हे सगळं सहन होत नाही आहे. अहो माझीच माणसं सगळ्यांनी मला एकटीला टाकले हो, सगळे एकत्र आलेत आणि मला मात्र एकटीला टाकले. कोणी माझ्याशी बोलत नाही आहे, माझ्याकडे बघतसुद्धा नाही आहे. माझ्या हातचं सगळ्यांना जेवण किती आवडायचं,
पण आता माझ्या हातचं कुणी काही खाससुद्धा नाही आहे. मालक, तुम्ही म्हणलात शिक, कशासाठी म्हणलात? अहो सगळे लोक माझ्या घरातले माझ्या विरोधात गेलेत. आता तुम्ही म्हणाल लढ, कशी लढू मी? तुम्ही इथे नाही तर माझ्यामध्ये बळ नाही. मी पूर्णपणे हरवून गेले हो, पूर्णपणे मी हरवून गेले. कुठ्यात मालक तुम्ही? लवकरात लवकर घरी या. आता मला सहन होत नाही आहे, हे सगळं यांचं वागणं मला सहन होत नाही आहे. त्यानंतर इथे गणू आता मामाकडून आलेला असतो. तेव्हा इथे आता गणूला घेऊन राजाराम आलेला असतो. गणूला बघून सगळेजण खूप आनंदी होतात, खुश होतात आणि म्हणत असतात, काय मामाने सोडलं नाही का? मामाने खूप लाड केलेले दिसत आहेत. काय दूध, दही, लोणी सगळं खायला दिलं ना? तो म्हणतो, हो मामाने खूप लाड केले. बरं झालं गणू तू आलास, बरं झालं, घर आता भरल्यासारखं वाटतंय. त्यानंतर राजाराम म्हणत असतो, दादा माहिती आहे का, गणू आता पोहायलासुद्धा शिकले बरं का? तेव्हा इथे दादा म्हणतात, हो का? सूर उडीते का? सूर उडी? तो म्हणतो, हो सूर उडीसुद्धा मला येते. आणि इथे पाण्यामध्ये उडी मारल्यानंतर पाणी डायरेक्ट नदीतून बाहेर. तेव्हा इथे दादांना आपल्या नातवाचं कौतुक वाटत असतं. तेव्हा इथे काय काय केलं, काय नाही केलं, सगळं आता गणू सांगत असतो. त्यानंतर इथे सावित्रीला गणूच्या बोलण्याचा आवाज ऐकू येतो. तेव्हा सावित्री बाहेर येते. सावित्रीला बघितल्यानंतर गणू म्हणतो की काकू, आणि तो धावत पडत आता आपल्या काकीकडे जातो आणि तिला मिठी मारतो. गणूला बघितल्यानंतर सावित्रीचं दुःख थोडंफार बाजूला झालेलं असतं, तीसुद्धा प्रेमाने त्याला मिठी मारते. तेव्हा इथे रखमा म्हणत असते, ए गणू मागे हो चल, तिला भेटायची काय बी गरज नाही. तो म्हणतो, का का नाही भेटायचं? ती माझी काकू आहे. ती म्हणते, अरे बाबा नाही, आता ती चेटकीन झाली, चेटकीन. तो म्हणतो, नाही माझी काकू खूप चांगली आहे, ती कधीच चेटकीन नाही होऊ शकत. चेटकीन तर तू आहेस ना? ती म्हणत असते, काय म्हणालास, मी हा चेटकीन आहे काय? तो म्हणतो, हो तू चेटकीन आहेस. माझी काकू माझे लाड करते, मला खायला चांगलं चांगलं देते, तेव्हा ती चांगली आहे. तेव्हा रखमा म्हणते, तू असं ऐकणार नाहीस, चल माझ्याबरोबर. तिच्यापासून लांब राहायचं सांगितलं ना, आणि त्याला उडत ताणत ती घरामध्ये घेऊन जाते आणि दरवाजा बंद करून घेते. तेव्हा सावित्री म्हणत असते, अहो सासूबाई असं करू नका हो, कशाला तुम्ही आणि मला गणूला तोडताय? मला आणि गणूला तोडू नका, त्याला माझा लळा आहे, त्यामुळे तो माझ्याजवळ बोलायला येणारच. तुम्ही सगळे मोठे नका बोलू, पण गणूला तर माझ्याशी बोलू द्या. ती म्हणते, अजिबात नाही, तुझ्यासारख्या बाईबरोबर गणूने न बोललेलंच बरं. सावित्री रडते आणि येऊन आपल्या घरातल्या लोकांना जा विचारते. ती म्हणते, मी एवढं केलं तरी काय? माझा गुन्हा तरी काय आहे की तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर असे वागताय? सांगा ना, काय केलंय काय मी एवढं जगावेगळं म्हणून तुम्ही सगळेजण मला वाळीत टाकताय, माझ्याबरोबर बोलत नाही, गणूला माझ्याबरोबर बोलू देत नाही? एवढं काय केलं आहे मी चुकीचं? त्यानंतर पत्र वाचलं नसतं तर काय झालं असतं माहिती आहे ना? असं म्हणून ती आता आपल्या खोलीमध्ये जाते. त्यानंतर इथे न्हावी बसलेलेच असतात. त्या ठिकाणी विनायक पंत आलेले असतात. ते त्या न्हावीला म्हणतात की आमच्याबरोबर चल, गंगाधर शास्त्री यांचा निरोप आहे, तुला लवकरात लवकर बोलावले. गंगाधर शास्त्री यांचा निरोप भेटल्या भेटल्या लगेचच न्हावी त्यांच्याबरोबर जायला तयार होतो. तेव्हा इथे सगळे म्हणत असतात की आता गणू परत आलाय, गणूला सांगितलं पाहिजे की सावित्रीच्या जवळ जायचं नाही. तेव्हा इथे पारू म्हणते, पण असं कसं सांगायचं, कारण का जाऊबाईंचा लळा आहे गणूला, लहानपणापासून त्यांनी गणूचे किती लाड केलेत, तेव्हा तो जाऊबाईंच्या जवळ जाणारच की बोलायला, आणि आपण त्या दोघांना एकमेकांपासून लांब ठेवायचं हे सुद्धा मला काही पटत नाही आहे. तेव्हा इथे सावित्री त्यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा सावित्रीला कळत असतं कोण माझ्या बाजूने आणि कोण माझ्या विरोधात. पारू प्रत्येक वेळेला समोर असू दे किंवा पाठीमागे, बाजू तर सावित्रीचीच घेत असते. तेव्हा इथे चिमणा म्हणते, मला काय वाटतं, आपण एक काम करूया, सावित्रीला ना तिच्या माहेरी पाठवून देऊया काही दिवस. तेव्हा पारू म्हणते, काय माहेरी? ते सुद्धा इथे तात्यासाहेब नसताना? तात्यासाहेब इथे नसताना आपण जाऊबाईंना असं माहेरी पाठवून देणं हे मला काही योग्य वाटत नाही. तेव्हा सावित्रीला आठवतं, ती शिकली आहे, अक्षर वाचता येतात, लिहिता येतात, हे जेव्हा तिच्या कुटुंबाला, आईला आणि बापाला कळतं ना, तेव्हा ते दोघं तिला खूप जास्त बोलतात. इतकं बोलतात की तिला घरातून सुद्धा जायला सांगतात. म्हणतात की जा इथून, या घरामध्ये तू थांबू नको, जा, नाहीतर आमच्या घरावरती काहीतरी संकट येईल. आणि त्यामुळे इथे आता घरातून तिला बाहेर काढलेलं असतं, म्हणजे तिला तिच्या घरी सासरी पाठवलेलं असतं. आणि त्यानंतर ह्या गोष्टी तिला आता आठवतात. तेव्हा राजाराम दादा म्हणतात,
आता गणू लहान आहे, त्याला किती बी सांगितलं त्याला कळणार नाही. त्यापेक्षा आपण एक काम करूया, सावित्रीला सांगूया की तूच आता गणूपासून लांब राहा म्हणावं, त्याच्याशी जास्त बोलू नकोस. चिमणा म्हणते नाही, तरीसुद्धा आपण तिला माहेरी पाठवून द्यायचं म्हणजे द्यायचंच. आणि प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता सगळ्या बायका आलेल्या असतात. सर्व बायका म्हणत असतात, काय ग ए, कुठे आहे तुझी ती शिकलेली सून, पाठव तिला इथे बाहेर. आम्ही आता तिला आहे ना चांगली इथे धडा शिकवायला आलो आहे, तिला बोडकी करायला आलो आहे. धर्माच्या आणि शास्त्राच्या विरोधात जाते काय, आणा तिला बाहेर. तेव्हा इथे आता रखमा म्हणत असते, अहो पण सावित्री घरात नाही, सावित्री गेली पळून. तेव्हा ती म्हणते, सावित्री पळून गेली काय, चला मग आता ह्या पारूला घ्या, पारूला बोडकी करायला घ्या. तेव्हा पारूला इथे खाली बसवलं जातं आणि तिला आता इथे पूर्णपणे तिचे केस काढले जात असतात. पारू रडत असते आणि जेव्हा इथे न्हावी तिच्या केसाला वस्तारा लावायला जाणार, तिथे ज्योती येतो आणि त्या न्हाव्याचा हात पकडतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, आता इथे ज्योती आल्यानंतर सगळ्यांची बोलती बंद होते. तेव्हा ज्योती म्हणतो, सावित्री कुठे आहेस तू, बाहेर ये. तेव्हा इथे गोपिका म्हणत असते की सावित्री ती आहे का घरामध्ये, ती गेली पळून, आम्हाला बघून पळून गेली ती. तेव्हा इथे ज्योतीला माहिती असतं सावित्री पळून जाणाऱ्यांमधली नाही. मग असं काय घडलं की सावित्रीला हे पाऊल उचलावं लागलं.